श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. नमस्कार भक्तांनो. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणामागे एक सुंदर कथा, एक पवित्र भावना आणि एक मोठा संदेश दडलेला आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, आपण रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी का बांधतो? ही छोटीशी राखी फक्त एक धागा आहे का, की त्या धाग्यामागे प्रेम, विश्वास, आशीर्वाद आणि रक्षणाचे एक अदृश्य वचन दडलेले आहे? आजच्या या पवित्र दिवशी आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली, राखी बांधण्याची परंपरा कुठून आली आणि एका पवित्र रक्षासूत्रामुळे देवेंद्र इंद्रांना विजय कसा मिळाला. चला तर मग भक्तांनो, मन शांत करून ऐका ही सुंदर पौराणिक कथा. खूप प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. हे युद्ध 1-2 दिवसांचे नव्हते, तर अनेक वर्षे देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू होता. देवतांचे नेतृत्व करत होते देवराज इंद्र. सुरुवातीला देवतांमध्ये मोठी शक्ती आणि आत्मविश्वास होता, परंतु हळूहळू युद्धाचे पारडे दानवांच्या बाजूने झुकू लागले. दानवांची शक्ती वाढत होती, देवतांचे सैन्य कमजोर होऊ लागले आणि शेवटी देवतांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. देवराज इंद्र सुद्धा चिंतेत पडले. स्वर्गाचे राज्य धोक्यात आले होते. देवतांना समजत नव्हते की या संकटातून बाहेर कसे पडायचे. अखेर देवराज इंद्र आपल्या गुरूंकडे गेले. ते होते गुरु बृहस्पती. इंद्रांनी आपल्या गुरूंना संपूर्ण परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, गुरुदेव, दानवांची शक्ती वाढत चालली आहे. आमचे सैन्य पराभूत होत आहे. आता आम्ही काय करावे? गुरु बृहस्पतीने काही क्षण डोळे मिटले. त्यांनी देवतांच्या विजयासाठी एक पवित्र रक्षा विधान करण्याचा उपाय सांगितला. हा विधी अत्यंत श्रद्धेने आणि मंत्रोच्चाराने करायचा होता आणि त्या विधीनंतर तयार होणारे पवित्र रक्षासूत्र इंद्रांच्या हातात बांधायचे होते. श्रावण महिन्याची पौर्णिमा होती. संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते. देवतांनी विधीपूर्वक पूजा केली, मंत्रोच्चार झाले आणि त्या पवित्र विधीनंतर तयार झालेले रक्षासूत्र इंद्राणीने आपल्या भावाच्या हातात बांधले. इंद्राणीच्या मनात एकच प्रार्थना होती, देवेंद्रांचे रक्षण होवो, देवतांचा विजय होवो आणि अधर्माचा नाश होवो. तिने प्रेम, श्रद्धा आणि विश्वासाने ते रक्षासूत्र इंद्राच्या हातात बांधले. तो फक्त एक धागा नव्हता, त्या धाग्यामध्ये होता विश्वास, होता देवावरचा भरोसा आणि होती आपल्या प्रिय व्यक्तीच्या रक्षणासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना. रक्षासूत्र हातात बांधल्यानंतर देवराज इंद्र पुन्हा युद्धभूमीवर गेले. देव आणि दानवांमध्ये पुन्हा भयंकर युद्ध सुरू झाले. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. देवतांच्या मनात पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला. इंद्राने मोठ्या धैर्याने दानवांचा सामना केला. युद्ध झाले आणि अखेर देवतांचा विजय झाला. इंद्रांनी आपले स्वर्गाचे राज्य पुन्हा मिळवले. तेव्हा त्या पवित्र रक्षासूत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षासूत्र बांधण्याची ही परंपरा पुढेही स्मरणात राहिली. या कथेमधून एक गोष्ट स्पष्ट होते, राखी म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या नात्याचा धागा नाही, तो आहे रक्षण, प्रेम, विश्वास आणि शुभेच्छांचा पवित्र बंध. रक्षाबंधनाशी संबंधित आणखी एक अतिशय लोकप्रिय कथा भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची आहे. एका प्रसंगी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली. बोटातून रक्त येत होते. द्रौपदीने क्षणाचाही विचार केला नाही. तिने आपल्या वस्त्राचा एक तुकडा फाडला आणि श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. तिच्या त्या छोट्याशा कृतीमध्ये मोठे प्रेम होते. श्रीकृष्णांनी तिच्या प्रेमाची आणि आपुलकीची जाणीव ठेवली. पुढे जेव्हा द्रौपदीवर संकट आले, तेव्हा श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आले. अशी ही प्रचलित कथा आहे. यातूनही आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. आपण कोणासाठी केलेले छोटेसे प्रेमळ कार्य सुद्धा कधीही व्यर्थ जात नाही. भक्तांनो, आज राखी बांधताना आपण फक्त एवढेच म्हणू नये की माझ्या भावाने माझे रक्षण करावे, तर आपण असेही म्हणायला हवे, आमच्या दोघांच्या नात्यात नेहमी प्रेम राहू, एकमेकांना संकटात साथ देण्याची शक्ती मिळो, आमच्या कुटुंबावर देवाची कृपा राहो. राखीचा धागा छोटा असतो, पण त्यामध्ये दडलेली भावना खूप मोठी असते. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते, भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला प्रेमाने आशीर्वाद देतो आणि तिच्या सुखदुःखात कायम साथ देण्याचे वचन देतो. आजच्या काळात हे नाते आणखी महत्त्वाचे आहे.
कारण कितीही मोठी दुनिया झाली, कितीही अंतर वाढले, तरी आपल्या भावंडांमधील प्रेम मनापासून जपले तर तो बंध कायम राहतो. म्हणूनच या राखी पौर्णिमेला आपल्या भावाला किंवा बहिणीला फक्त राखी बांधू नका. एक प्रेमाचा शब्द बोला. ज्यांच्याशी काही कारणाने बोलणे बंद आहे त्यांना एकदा प्रेमाने फोन करा. ज्यांच्याशी गैरसमज झाले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण राखीचा खरा अर्थ केवळ मनगटावर बांधलेल्या धाग्यात नाही, तर मनामध्ये बांधलेल्या प्रेमाच्या नात्यात आहे. देव आपल्याला अशीच प्रेमाची, विश्वासाची आणि एकमेकांना साथ देण्याची शक्ती देवो. तर भक्तांनो, आज आपण जाणून घेतले की रक्षाबंधनाशी संबंधित प्राचीन रक्षासूत्राची कथा किती सुंदर आहे. देवराज इंद्राच्या हातात बांधलेले ते पवित्र रक्षासूत्र असो किंवा श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या प्रेमाची प्रचलित कथा असो, प्रत्येक कथेमध्ये एकच संदेश आहे. प्रेमाने बांधलेला बंध संकटाच्या काळात शक्ती देतो. या पवित्र राखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि सर्व देवतांच्या कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या प्रत्येक भावाचे आयुष्य सुखी आणि निरोगी राहो. प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात आनंद राहो आणि प्रत्येक भावंडाच्या नात्यातील प्रेम सदैव असेच घट्ट राहो. राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आणि जर ही पवित्र कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भावंडांना शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका सुंदर भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत देवाचे नामस्मरण करत राहा. जय श्रीकृष्ण हरी.